वडवळ जानवळ इथं आश्रमशाळेच्या माध्यमातून जे शाळा उघडली, तुम्ही पाहाल तर म्हणजे नवल वाटेल की आश्रमशाळा इतकी उत्कृष्ट असू शकते का? आणि त्या आश्रमशाळेमध्ये राबवले जाणारे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासाचे कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी अनेक कार्यशाळा असतील, मग लातूरमधून मी असेल, माझ्यासारख्या अनेक त्या विषयाची जी कोणी शिक्षक आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना तिथं घेऊन जाणं आणि मुलांसाठी 4-4, 5-5 तासाचं सातत्याने 8-8 दिवस असे प्रयोग राबवणं, हे खूप चांगलं कार्य त्यांच्या हातातून होत आले. त्यांनाही मी खूप जवळून बघतो. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नवघरे सरांना आत्ताच आपण ऐकत आहेत आणि ते आज खरं तरी पालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तेही आमच्या कुटुंबातलाच एक व्यक्ती. ज्या वेळेला अकॅडमीचं कुठलाही कार्यक्रम असेल त्याची पूर्ण धुरा सरांच्याच खांद्यावरती असते. आजपर्यंत मी नवघरे सरांना खूप जवळून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्यांचंही खूप मोठं काम मराठा सेवा संघामध्ये खूप मोठं काम चालतं. आज तरी ते देश पातळीवर काम करत आहेत. त्याच्यानंतरचं आणखीन एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहेत, पालकांच्याच भूमिकेमध्ये बसले आहेत. ते आमची छोटी आली सर, आली, हां, खुशी, राईट. खुशीचे बाबा या ठिकाणी पालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. प्राध्यापक वडणे सर, तेही पालकांच्या भूमिकेमध्ये. आम्ही खूप जवळून पाहिले त्यांना. म्हणजे विद्यार्थ्याला दररोज वर्गामध्ये आणून सोडून त्यांना परत घराकडे घेऊन जाणं, अभ्यासाबद्दल काळजी करणं, बार विचारपूस करणं. एक प्राध्यापकामध्ये नक्कीच ते गुण असतात आणि ते आम्ही खूप जवळून त्यांना पाहिलेलं आहे. असे वडणे सर. आणि आत्ताच या ठिकाणी आगमन झालेले प्राध्यापक पाणगावे सर, तेही या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. व गार्गीचे आजोबा म्हणजे माझे सासरी बुवा, तेही त्या ठिकाणी उपस्थित बसलेले आहेत. देशमुख साहेब, तेही आपल्या नातीचा सत्कार पाहण्यासाठी मुद्दाम गावाकडून तिथं आलेत. आणि आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांची ऊर्जा, ज्यांच्या स्मित हास्याने सगळेच घायाळ होऊन जातात, अशा आमचे विवेक सर. ज्या विवेक सरांकडे आपण जेव्हा पाहता विवेक सरांना, म्हणजे ऊर्जा काय असावी ते विवेक सरांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. अगदी विवेक सरांना मी गमतीनं, विवेक सर मुलांना गमतीनं म्हणतात, पार्लेजी म्हणतात. काही विद्यार्थ्यांना जे वर्गामध्ये पोरगं गोरं गुमटुम म्हणजे गुटगुटीत असतं, टुमटुमीत असतं, त्याला विवेक सर मुद्दाम म्हणतात, पार्लेजी असं नाव देतात. पण मी म्हणतो खरा पार्लेजी विवेक सर आहेत. कारण गोड गोंडस गुडगुडीत असं बाळासारखं रूप, आणि ते पार्लेजी म्हणजे आपले विवेक सर. इंग्रजी किती सोपी असते आणि इंग्रजीला किती सोप्या पद्धतीने शिकवलं जाऊ शकतं, हे काम जवळपास विवेक सर 22 वर्षापासून लातूर नव्हे, मराठवाडाभर पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणातून अनेक विद्यार्थी सरांच्या बॅचला येऊन बसतात. मला सांगताना आनंद वाटतो पालकांना आणि विद्यार्थ्यांना की इथंच बेसिकच्या बॅचसाठी बसणारे मुलं पण इथं बसलेले असतात आणि मुलांचे बाबा आणि मुलांची आई पण इथं एकत्र बसून शिक्षण घेत असतात. याच ठिकाणी क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी बसूनसुद्धा विवेक सरांच्या तालमीमध्ये इंग्रजीचे धडे शिकत असतो. खूपदा अशा अनेक प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत की बॅच संपेपर्यंत अधिकारी कधीच सांगत नाही की मी अधिकारी आहे म्हणून. सर्वसामान्य एखाद्या विद्यार्थ्यासारखा अगदी साधासुद्धा येऊन बसतो. बॅच संपत आल्यानंतर मग ओळख करून देतो, सर मी असा आहे, मी म्हणजे क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 2 ऑफिसर आहे. आम्ही अवाक होऊन जातो, कारण बाबा 1.5 महिने झालं तुम्ही 2 महिन्यापर्यंत कधीच काही बोलला नाही आहेत. अगदी सर्वसामान्य मुलासारखं वर्गात येऊन बसलात, मांडी घालून बसलात 2-2 महिने. होमवर्क नाही केले तर कधी कधी विवेक सर लाडानं महाप्रसाद सुद्धा देतात ना.
अगदी अधिकारी सुद्धा चुकले नाहीत. अधिकाऱ्याने सुद्धा विवेक सरांच्या हातून महाप्रसादाचं दर्शन घेतलेलं आहे, आस्वाद घेतलेला आहे. आणि जेव्हा शेवटी बॅच संपत येते तेव्हा अधिकारी सांगतात की सर मी या जिल्ह्याचा हा अधिकारी आहे, मी तो अधिकारी आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे, याच्यातून सांगण्यासारखं एक गोष्ट महत्त्वाची की शिक्षण घेण्यासाठी बाबा रे वयाची अट नसली पाहिजे. शिक्षण घेण्यासाठी तुमच्या शिक्षणाची बघा लक्षात घ्या, खूपदा असं वाटतं की माझं वय हे झालं, माझं वय ते झालं, आता शिक्षणाची काय गरज आहे. अजिबात नाही आहे. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, जी गोष्ट आपल्याला येत नाही, ती शिकण्यासाठी तुमच्या वयाची अट कधीच नसते. अशा अनेक अधिकारी या अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण घेऊन गेलेले आहेत. अनेक विद्यार्थी आज देशभर विदेशामध्ये चांगल्या चांगल्या पदावरती काम करत आहेत. 22 वर्षभरामध्ये मला नाही आठवत आता संख्या सांगता नाही येणार, पण हजारोपेक्षा अनेक विद्यार्थी आज या अकॅडमीच्या माध्यमातून बाहेर पडले आहेत. या अकॅडमीचं दुसरं एक विंग जे चालतं ते म्हणजे कोचिंग क्लासेस. 5वी ते पूर्ण 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी 22 वर्षापासून कार्यरत आहे. तुम्ही जर थोडंसं पाठीमागे जर फिरून पाहिलात या अकॅडमीच्या माध्यमातून, मला आनंद वाटतो सांगायला, मागच्या वर्षीचा जो रिझल्ट आपण पाहिला आणि याही वर्षीचा रिझल्ट पाहिला, तर या वर्षीचा रिझल्ट मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच खूप पुढचा रिझल्ट आहे. कारण 98 मार्कांचे 6 विद्यार्थी 97, 96 म्हणजे जवळपास 90च्या वरती 147 विद्यार्थी इंग्रजी मार्कामध्ये आहेत. इट्स नॉट जोक. इंग्रजी विषयामध्ये 90पेक्षा 147 विद्यार्थी, 90पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत 10वी वर्गाचे. म्हणजे मला तरी खरं तरी या मुलांचं पण आज जी सत्कार मूर्ती आहे त्या मुलांचं, त्यांच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं. कारण लॉकडाऊनचा काळ असूनसुद्धा आपण आपल्या पाल्यांसाठी जो काही वेळ देऊ शकलात, त्या पाल्यांना ज्या काही त्या प्रवाहामध्ये आणणं खूप चॅलेंजिंग होतं. कारण आपल्याला अनुभवलं असेल आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांच्या हाती जेव्हा मोबाईल आलं, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नको असलेल्या त्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत होत्या. आणि या मुलांना पुन्हा त्या प्रवाहामध्ये घेऊन येणं चॅलेंजिंग काम होतं. पण आपण ते खूप चांगलं काम करू शकलात. म्हणून आपली मुलं 100पैकी 100% इंग्रजीमध्ये मग ते 98, 97, 96 सारखे मार्क मिळवणं एवढं सोपं नव्हतं. कारण भाषा विषयामध्ये एक मार्कांची कस लागते. 95 मार्क मिळवणं सोपं आहे, पण 96वा मार्क म्हणजे तो 1 मार्क मिळवणं खूप चॅलेंजिंग असतं. 97वा मार्क मिळणं सोपं आहे, पण 1 मार्क 98वा मिळवणं तो 1 मार्क खूप चॅलेंजिंग असतं. पण आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं की वी आर द बेस्ट. आणि हे सर्व कधी घडलं? फक्त कष्ट आणि कष्ट आणि कष्ट, परिश्रम आणि परिश्रम आणि परिश्रम, या जोरावरती यश खेचून आणता येतं. हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवलं. मी खरं तरी आता या ठिकाणी पालकांच्या भूमिकेमध्ये बोलत असताना मला सांगावंसं वाटतं, माझी मुलगी यावर्षी 10वी पासआउट झाली. 10वीमध्ये 96% तिला भेटलेत. इंग्रजीमध्ये 97 मार्क आहेत. इथं उपस्थित सर्व 5वी, 7वी, 8वी, 9वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना मला 1 मिनिट मी बोलतो आणि मी थांबतो. म्हणजे मी माझ्या मुलीकडे पाहिल्यानंतर एक पालकांच्या भूमिकेमध्ये बोलताना मला काय सांगायचं ते तुम्हाला मला शेअरिंग करणं खूप गरजेचं वाटतं. कारण शिक्षक म्हणून जर बोलायला सांगितलं तर खूप काही मला बोलता येईल, पण एक पालक म्हणून मी नक्कीच तुम्हा सर्वांसाठी, पालकांसाठी, उपस्थित पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी नक्की बोलतो. विद्यार्थी मित्र, गार्गीचा जर अभ्यास पाहिलात आणि त्याचं श्रेय नक्कीच या जो काही रिझल्ट आज आहे, जो काही सत्कार तिचा होतोय, त्याचं श्रेय नक्कीच तिचे आई, काकी, आजोबा आणि काका या 4 लोकांना त्याचं श्रेय जातं, मला जात नाही. हे मी मान्य करतो. याचं श्रेय पूर्ण या 4 लोकांना जातं. कारण मी माझ्या पद्धतीने मी तेव्हा सांगून टाकलं होतं, जेव्हा 10वीमध्ये गार्गी आली त्यावेळेस मी म्हणजे मी अगोदरच क्लिअर केलं होतं घरामध्ये, मॅडमलाही सांगितलं होतं आणि तिच्या काकीलाही सांगितलं होतं की मला एक विद्यार्थ्यासाठी मला वेळ देणं शक्य नाही. कारण माझ्यासमोर शेकडो विद्यार्थी मला घडवायचे आहेत, शेकडो विद्यार्थ्यांना मला क्वालिटी वेळ मला द्यायचा आहे. मग ते एक्स्ट्रा बॅचेसच्या माध्यमातून 10वीच्या मुलांना माहीत आहे की बाबा रे वर्षभरामध्ये आपल्या बऱ्याचशा एक्स्ट्रा बॅचेस आपण घेतल्या.
ग्रॅमरचा विषय असेल, टेन्सचा विषय असेल. कारण रायटिंग स्किल जोपर्यंत विद्यार्थ्याची मजबूत होत नाही, म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःचं मत स्वतःला इंग्रजीमध्ये जोपर्यंत मांडता येत नाही, खऱ्या अर्थानं इंग्रजीची तयारी त्याची होऊ शकत नाही. कारण तुम्ही पोपटपणचे अभ्यास करून इंग्रजीमध्ये मार्क मिळवता येत नाही आहेत. जसं तुम्ही मराठीमध्ये स्वतःचे विचार मांडतात, तसेच विचार तुम्हाला इंग्रजीमध्ये परखडपणे मांडता आली पाहिजेत. आणि याच्यासाठी ढगेज इंग्लिश अकॅडमी वेगवेगळे प्रयोग करत असते. हे तुम्ही मागच्या वर्षात 2-3 वर्षामध्ये पाहिलेलं आहेत. आणि मला खात्री होती की या लॉकडाऊनमध्ये तर मुलांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं होतं. या पोरांना जर ट्रॅकवरती आणायचं असेल तर त्याला स्वतःचं वाक्य बनवता आली पाहिजेत, स्वतःला स्वतःचे विचार 1-1, 2-2 पेजेस त्याला लिहिता आली पाहिजेत. याच्यासाठी या मुलांना टेन्स हा जो टॉपिक आहे, वर्षातून 4 वेळेस आपण ते रिव्हिजन करून घेतलं होतं. कारण जोपर्यंत टेन्स मुलांचा पक्का होत नाही, जोपर्यंत काळ मुलांचा म्हणजे पक्का होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्याचं इंग्रजीमधले विचार विद्यार्थ्याला मांडता येणार नाही आहेत. आणि त्याचाच तो रिझल्ट आहे की 90पेक्षा 147 मुलं जे रँकमध्ये आली आहेत, त्याचाच तो भाग आहे, त्याचाच तो रिझल्ट आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन पेपर चेकिंगचा माध्यम तर आहेच आहे. तर मी बोलत होतो माझ्या गार्गीबद्दल, मुलीबद्दल. ते पालकांना नक्कीच मी सांगेन, जी मुलं आता 5वी ते 9वीमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी मला उद्देशून बोलायचं आहे. ॲक्च्युली व्हायचं कसं, प्रत्येक विद्यार्थ्याकडे नक्कीच टॅलेंट असतं, 100% असतं, 100% असतं. फक्त त्या विद्यार्थ्याला त्या पद्धतीचं वातावरण देणं खूप गरजेचं आहे. एक साधं उदाहरण देऊ का? एखादं बीज आहे, अगदी दमदार आहे, त्याच्यामध्ये त्या बीजामध्ये उमलण्याची, बहरण्याची, फुलण्याची प्रचंड क्षमता आहे. पण जर ते बीज आपण एखाद्या वाळवंटामध्ये टाकलं, एखाद्या खडकाळ जमिनीमध्ये टाकलं, तर ते बीज जळून खाक होतं, जरी त्याच्यामध्ये उमलण्याची, बहरण्याची क्षमता असून देखील सुद्धा. पण तेच बीज जर का एखाद्या आपण अशा जमिनीमध्ये पेरलं की जी सुपीक आहे, ते बीज त्या ठिकाणी 100% उमलतं, बहरतं, खुलतं आणि त्या बीजाचं रोपामध्ये रूपांतर होतं आणि रोपट्यावरती पुन्हा अगदी चवदार अशा प्रकारचे फळ त्या ठिकाणी लागतात. मग दोष त्या बीजाचा नसतो, ते बीज आपण कुठं टाकलं पाहिजे याला खूप महत्त्व असतं. मग ते वाळवंटात टाकून त्याला नष्ट करायचं आहे का सुपीक जमिनीमध्ये पिरवून त्याला बहरवायचं आहे? मग हे बीज म्हणजे कोण आहेत? ही आपली लेकरं आहेत. मग या लेकरांना वातावरण नेमकं कशा प्रकारचं द्यायचं आहे? वाळवंटी रूपी वातावरण द्यायचं आहे का त्यांना सुपीक वातावरण द्यायचं आहे? ही जबाबदारी नक्कीच पालकांची आहे. ही नक्की जबाबदारी पालकांची आहे. कारण पोरांना माहीत नाही आहे, पोरांना माहीत नाही वातावरण चांगलं काय वाईट काय. प्रत्येक पोरांमध्ये तेवढं टॅलेंट असतं. मी सकाळी बोलताना म्हणालो, त्या बॅचमध्ये बार्शी रोडवरच्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांचं सत्कार सोहळ्यामध्ये बोलत असताना मी म्हणालो, प्रत्येक विद्यार्थी हा जसं 10 ट्रक भरल्यानंतर 10 ट्रकामध्ये एखादं बारूद जेव्हा भरलेलं असतं, त्या 10 ट्रकामध्ये भरलेल्या बारुदामध्ये स्फोट घेण्याची जेवढी प्रचंड ऊर्जा असते, तेवढी प्रचंड ऊर्जा प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगामध्ये असते. मी असं म्हणालो, 10 हत्तीचं बळ ज्यावेळेस असतं, 10 हत्तीचं बळ एकत्र केल्यानंतर जी बळ त्या मुलामध्ये निर्माण होण्याची एवढी बळ त्या मुलामध्ये असतं. म्हणजे एका 10 हत्तीचं बळ असण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असते. फक्त आम्हा लोकांची जबाबदारी काय आहे की त्याला नेमकं कोणत्या पद्धतीचं वातावरण दिलं पाहिजे, एवढं आपल्याला नक्कीच केलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय रोल झाला, मी बघितलं दीपावलीपर्यंत की गार्गीचा अभ्यास सोच अगदी म्हणजे 70-75 या रेंजमध्ये त्याचे पर्सेंटेज चालू होते. आउट ऑफ 100 70-75 या रेंजमध्येच. मग मी म्हणाले की त्याला एकच पर्याय आहे, मॅडमवरती जबाबदारी दिली आणि मी त्यांना सांगितलं की बाबा, मी माझ्या दरवर्षी मी खूप अगदी म्हणजे आवर्जून सगळ्या पालकांना सांगत असतो, मागच्या 22 वर्षापासून ढगेज इंग्लिश अकॅडमीनं शेकडो नाही हजारो विद्यार्थी घडवले असतील. पण माझं जर लेकरू उद्याला जर समजा कमी मार्क पडलं आणि एखाद्या पालकांनी विचारलं किंवा माझ्या मित्रपरिवाराने विचारलं की सर, तुम्ही तर सांगत असता की ढगेज इंग्लिश अकॅडमीमध्ये अगदी शेकडो हजारो अशी हिरे आम्ही घडवत असतो, त्या हिऱ्यांना आम्ही पैलू पाडून त्या हिऱ्यांना चमकवत असतो, पण तुमच्या हिऱ्याचं काय आहे? असं जर कोणी माझ्या जवळच्यानंच कोणी जरी विचारलं तर त्यावेळेस मला जे होणारी ज्या वेदना आहेत, मला जे टोचणारं जे शल्य आहे, मला वाटणारं जे दुःख आहे, ते दुःख मी कुठल्या शब्दात व्यक्त करू शकणार नाही आहे. मग एकच सांगितलं घरामध्ये की मला माझे बाहेरचे शेकडो विद्यार्थी घडवण्यासाठी मला मोकळं सोडा आणि घरचं एक लेकरू तुम्हाला घडवायचं आहे.
मग काय केलं असेल त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्याचं उदाहरण. म्हणजे इथं बसलेल्या आई आणि बाबांनी आणि मुलांनी पण लक्षात द्यावं की तिच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करून घेतला. अभ्यासाची पद्धत बदलली तिची. तिला म्हणलं तुला अभ्यास कसा आवडतो करायला, तर तिने सांगितले मला या पद्धतीनं मला अभ्यास करायचा आहे. तिला अभ्यासाचं टाईम टेबल तयार करून दिलं. बघा, वातावरण निर्मिती करून दिली. मला सांगायचा विशेष मुद्दा तोच. म्हणजे वाळवंटाचं वातावरण तयार करून द्यायचं का सुपीक वातावरण करून द्यायचं. तर सुपीक वातावरण कसं तयार करून दिलं, तर तिला टाईम टेबल बनवून दिलं. एवढे तुझे विषय आहेत, एवढ्या विषयाला तुला एवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, एवढे तास तुझ्याकडे शिल्लक दिवसभरात राहतात आणि एवढ्या तासामध्ये तुझं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, सिस्टमॅटिक प्लॅन करून दिला. म्हणजे आठवड्यातून तुझे प्रत्येक विषयाचे रिव्हिजन कसे झाले पाहिजे, पेपर सोडवलेला रिचेक कसा करून घ्यायचा त्या शिक्षकाकडनं, मग किती पेपर रिचेक झाली पाहिजेत, झालेल्या चुका कशा टाळल्या पाहिजेत, याचं सुंदर नियोजन करून दिलं. मुलांना हे सांगायची गरज नसते जानेवारी फेब्रुवारीमध्ये की तू काय लिहिलं पाहिजेस, त्याची सांगायची गरज नाही. तू काय नाही लिहायला पाहिजेस हे त्याला खूप सांगणं गरजेचं असतं, कारण त्याचा 100% अभ्यास झालेला असतो. फक्त त्याला लिखाण करताना हे सांगितलं पाहिजे की बाबा तू काय लिहिलं पाहिजे याच्यापेक्षा तू काय नाही लिहिलं पाहिजे हे एकदा समजावून दिलं म्हणजे उरतं ते 100% चांगलं आणि चांगलंच उरलेलं असतं. आणि तेच तिला समजावून दिलं. मग ती अभ्यासाला संध्याकाळी काय करायची, ट्युशन वगैरे सगळं संपलं, 7 वाजता जेवण करून 7:30ला ती झोपी जायची. 11, 11:30 वाजता ती उठायची, 11 वाजता जवळपास उठायची. 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत तिने अभ्यास करत बसायची. आणि तिच्या आईला जबाबदारी दिली की याच्यासोबत तुला बसायचा अभ्यास करत. मग आता ते म्हणाले की आमचा अभ्यास त्यावेळेसचा वेगळा होता, आता ती काय अभ्यास करू लागले सायन्सचा, मला काय कळणार आहे. मी म्हणालो काही जरी नाही कळालं तरी चालतं, फक्त उगाच समोर बसायचं. जसं एखाद्या बिल्डिंगच्या समोर वॉचमॅन बसलेला असतो, जाणारा येणार चोर टरकतं, अरे इथं वॉचमॅन बसलेला आहे, त्याला हे माहीत नाही त्या वॉचमॅनच्या अंगामध्ये किती बळ आहे. लुकडेला वॉचमॅन जरी राहिला आणि तो जागा दिसला, चोर सुद्धा घाबरून पडून जातं. म्हणजे तसंच आहे की तुझ्या लेकरांना तुला हे सांगायची गरज नाही तुला अभ्यास किती आहे सायन्सचा, तुला इतिहास किती कळतो, तुला इंग्रजी किती कळतं, हे काही सांगायची गरज नाही. तू फक्त बसून राहायचं समोर लेकरांच्या अभ्यास करत असताना. आणि तेवढंच त्यांनी केलेलं आहे. आणि तेच तेवढ्याच बेसवरती म्हणजे आईनं तिथं त्या मुलीला काही शिकवलं का नाही, आईनं काही समजावून दिलं का नाही. करायचं असतं फक्त लेकरांनाच, फक्त त्याच्यासाठी थोडं सोबत त्याला बसणं गरजेचं आहे. त्याला बार म्हणजे आपण सांगणं गरजेचं आहे. हां अभ्यास चालू आहे का, झोप आली का रे बेटा, हा चल बरं अभ्यासाला बस, फ्रेश हो. म्हणजे हे जे आपण हिंट्स देत असतो, आपोआप सगळीच आपली लेकरं तेवढ्याच क्वालिटीची आहेत, त्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीची लेकरं आपली सगळ्याची आहेत. फक्त त्यांना वेळ देऊन त्यांच्यासोबत बसलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण 22 वर्षाचा माझा जो काही अनुभव आहे, अनेक पालकांच्या मनोगतातून मी जे काही ऐकलेलं आहे आणि आता पालक म्हणून मी जे काही मनोगत तुमच्यासमोर मांडतोय माझा अनुभव म्हणून, तर ह्या अनुभवाच्या सगळ्याचा जर बोल विचार केला एकच आहे, प्रत्येक लेकरांमध्ये ती क्वालिटी असते. फक्त आपल्याला तो क्वालिटी वेळ त्याला दिला पाहिजे. आणि आपल्या त्या विषयाचं नॉलेज नसेल तरी चालतं, फक्त आपण त्याच्यासोबत बसून त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे. तुला येऊ शकतं, तेवढंच ते केलं आपण. आणि म्हणून मग तिचे आजोबा, आम्ही म्हणलं की रात्री 11, 11:30 वाजता आम्ही म्हणजे जवळपास सगळे क्लासेस संपलं आमचं की 11, 11:30, 12 वाजता आम्ही झोपी जायचं. आजोबा यायचे आणि 11 वाजल्यापासून मग 12 कधी 12:30 वाजेपर्यंत गाडगेसोबत बसून ते सांगायचे, हां हे विषयाचा अभ्यास असा असला पाहिजे, हे हिस्ट्री तू असा अभ्यास केला पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. म्हणजे ते श्रेय जे आहे ते इनडायरेक्टली फक्त आणि फक्त काय तू असं कर तसं कर हे ते एवढं जरी आपण लेकरांना म्हणजे सातत्यानं जर सांगत राहिलो, त्याला बर्डन देऊन चालणार नाही. लक्षामध्ये त्याला बर्डन देऊन चालणार नाही हे मी अनुभवलं. फक्त त्याला जागं ठेवा, त्याला झोपू देऊ नका, म्हणजे मधून झोपू देऊ नका, त्याला प्रत्येक वेळेला त्याला जागं ठेवा. त्या पद्धतीचा रोल प्रत्येक पालकांनी जर का केला तर नक्कीच जे 70ला असणारी ती गाडी आता 96%ला पोहोचली. इंग्रजीमध्ये तिला म्हणजे 97 मार्क्स मिळाले. असे माझ्या लेकरासारख्या अनेक लेकर अशी आहेत की जे पूर्वी 80%ला असणारे आता 95, 98, 99%ला जाऊन पोहोचलेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नक्कीच म्हणजे प्रचंड एनर्जी दडलेली असते. ती फक्त आपल्या पालकांनी ओळखली पाहिजे आणि त्याला मोटिवेशन दिलं पाहिजे. तर अकॅडमीच्या या माध्यमातून एक पालकाच्या भूमिकेमध्ये बोलताना मी माझे 2 शब्द आपल्यासमोर मांडलेले आहेत. याहीपेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. आणि या ठिकाणी सर्व आपण गुणवंत लेकरांचा
जो सत्कार सोहळा आहे आपल्या सर्व पालकांच्या उपस्थिती या ठिकाणी होतोय, याचा मला मनस्वी आनंद होतोय. अशा या सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच.